नमस्कार शेतकरी मित्रांनो, दिवाळीपर्यंत बरसणाऱ्या पावसाने विश्रांती घेतल्यावर पश्चिम महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागली होती. परंतु आता पुन्हा एकदा पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे. तर जाणून घेऊया आज कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. तत्पूर्वी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. पुण्यात देखील दिवाळीनंतर थंडीची चाहूल लागली होती. परंतु थंडीने पुन्हा हुलकावणी दिली असून किमान तापमान 22 अंशावर गेलं तर कमाल तापमान 32 अंशावर आहे. आज वातावरण पूर्ण ढगाळ राहणार असून हवामान दमट असणार आहे. उद्या 16 नोव्हेंबर देखील पुण्यात हीच परिस्थिती कायम असणार आहे. सातारा जिल्ह्यात उष्णतेचा पारा 16 अंशापर्यंत घसरला होता. त्यात पुन्हा वाढ झाली असून 21 अंश सेल्सिअसवर गेला आहे. तर आज पुन्हा साताऱ्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहणार असून हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यात वातावरण अत्यंत ढगाळ राहणार असून दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यातील किमान तापमानात देखील वाढ झाली असून पारा 21 अंशावर गेला आहे. तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हवामानात देखील मोठे बदल जाणवत आहेत. आज धुक्याची चादर पसरली असून जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. 30 अंश सेल्सिअस कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असणार आहे. सोलापूर जिल्ह्यात आज संमिश्र वातावरण राहणार असून काही अंशी ढगाळ तर काही ठिकाणी सूर्यप्रकाशित वातावरण असणार आहे. आज 32 अंश सेल्सिअस तर कमाल 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असणार आहे.